हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्समधील युनिट नंबर 3 ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन शिकणार आहोत. त्यातील फर्स्ट आहे ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि शेअरिंग असे 5 टाईप आपण 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मधले बघणार आहोत. आता पहिल्यांदा 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हे पहिल्यांदा बघूया. द फॉलोइंग फिगर डेमॉन्स्ट्रेट द व्हिज्युअल इफेक्ट्स ऑफ डिफरंट ट्रान्सफॉर्मेशन. आता हा एक ऑब्जेक्ट घेतलाय, त्या ऑब्जेक्टचा आपण काय करूया, जर मला रोटेशन करायचं असेल तर तो असा रोटेट होतो, त्याला आपण रोटेशन म्हणतो. म्हणजे आपली साईड जी आहे ती सेम राहते, फक्त आपला ऑब्जेक्ट काय होईल, रोटेट होईल. तो ऑब्जेक्ट एकतर काउंटर क्लॉकवाईज रोटेट होणार आहे किंवा क्लॉकवाईज रोटेट होऊ शकतो. त्यानंतर सेकंड जो आहे तो आपण ट्रान्सलेशन म्हणू, की तो एका ऑब्जेक्ट पासून दुसरा सेम ऑब्जेक्ट एका कोऑर्डिनेटर पासून दुसऱ्या कोऑर्डिनेटरला मूव्ह होतो, त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आपण युनिफॉर्म स्केलिंग म्हणतो. म्हणजे आपण त्याची हाईट आणि विड्थ सेम राहते, फक्त तो स्मॉल साईज मध्ये म्हणजे सेम साईज मध्ये तो काय होईल, एकतर कमी होईल किंवा तो लार्ज होईल. त्याला आपण काय म्हणणार आहे, युनिफॉर्म स्केलिंग. नेक्स्ट आहे सेम ऑब्जेक्ट घेऊन आपण तो काय करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन युनिफॉर्म स्केलिंग. म्हणजेच काय होणार आहे, जो काही आपली विड्थ आहे ती आपण वाढवू शकतो, हाईट कमी करू शकतो. म्हणजे त्याचा हाईट आणि विड्थ याचं जे काही प्रपोर्शन आहे ते सम प्रमाणात नाहीये. म्हणजे हाईट जर आपली दुप्पट होत असेल आणि विड्थ आपली हाफनं कमी होत असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म स्केलिंग म्हणू शकतो. नेक्स्ट जो आहे रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय होणार आहे, की तुमचा जो काही रिफ्लेक्शन आहे मग तो एक्स ऍक्सिस इक्वल असेल, वाय ऍक्सिस असेल, एक्स इज इक्वल टू 0 असेल, वाय इज इक्वल टू 0 असेल, वाय इज इक्वल टू एक्स असेल, वाय इज इक्वल टू मायनस एक्स असेल, असे वेगवेगळे रिफ्लेक्शनचे टाइप्स आहेत. आणि त्यानंतर आपण बघणार आहे शेअरिंग. शेअरिंगमध्ये काय होतं, की आपला जो काही ऑब्जेक्ट आहे तो त्याचा एकतर एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस दोन्हीपैकी एक कोण तर आपण काय करू शकतो, शेअर करू शकतो. म्हणजे ऍट इज इज ठेवू शकतो, फक्त आपण त्याचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्ट करू शकतो. त्यातला पहिला बघणार आहे ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशनची डेफिनेशन, इट इज अ प्रोसेस ऑफ रिपोझिशनिंग अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ फ्रॉम वन कोऑर्डिनेट लोकेशन टू न्यू कोऑर्डिनेट लोकेशन. आता एखादा ऑब्जेक्ट घेतला तर तो स्ट्रेट लाईन मध्ये एका कोऑर्डिनेटर लोकेशन पासून नवीन कोऑर्डिनेटर लोकेशनला मूव्ह होतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सलेशन. To translate or move a two-dimensional point, one need to add translation distance tx and ty along x and y axis respectively to original coordinate position as. आता जो काही आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे 2 डायमेन्शनल पॉइंट, त्यामध्ये एक काय गरजेचं आहे, तर जे काही आपलं ट्रान्सलेशन डिस्टन्स असेल म्हणजे तो tx असेल किंवा ty असेल. आता tx जो आहे तो x ऍक्सिस वरती असेल आणि ty असेल तो y ऍक्सिसचा असेल. तो जो काही ट्रान्सलेशन डिस्टन्स आहे ते आपल्या ओरिजिनल कोऑर्डिनेटर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. त्यानंतर मिळणारा आपल्याला काय असणार आहे, न्यू कोऑर्डिनेटर पॉइंट असेल. म्हणजेच कसा, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स आणि वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस टी वाय. हे आपले दोन काय असणार आहेत, तर इक्वेशन असतील ज्यावेळेस आपल्याला ट्रान्सलेट करायचं असेल त्यावेळेस. वेअर एक्स आणि वाय इज द ओरिजिनल कोऑर्डिनेटर ऑफ अ पॉइंट आणि एक्स डॅश आणि वाय डॅश न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आणि tx आणि ty इज द ट्रान्सलेशन डिस्टन्स, ज्यालाच आपण फॅक्टर म्हणू शकतो, इन x and y डायरेक्शन. द ट्रान्सलेशन इज रिजिड मोशन ऑफ पॉइंट टू न्यू लोकेशन अँड मूव्ह ऑब्जेक्ट विदाउट डिफॉर्मेशन. आता हा आपला काय ट्रान्सलेशन जो आहे तो फक्त काय होणार आहे, एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला फक्त मूव्ह करतो. आपला जो काही ऑब्जेक्ट आहे त्याची साईज आपली काय होणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. आता जे काही आपण ट्रान्सलेशनचे इक्वेशन बघितले ते आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पण बघू शकतो. तर काय असणार आहे, एक्स डॅश वाय डॅश इज इक्वल टू एक्स वाय प्लस टी एक्स आणि टी वाय. म्हणजे आपण हा काय केला, मॅट्रिक्स फॉर्म. आता मॅट्रिक्स फॉर्म असा तयार करायचा की त्याचा आपल्याला इक्वेशन मध्ये परत आपण काय करू शकतो, ऍज इट इज लिहू शकतो. आता इथं काय होणार आहे, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स, वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस टी वाय.
म्हणजे आपण जे काही इक्वेशन किंवा जे काही मॅट्रिक्स काढलाय ते दोन्ही आपले काय पाहिजेत, सेम पाहिजेत. दॅट इज P' इज इक्वल टू P प्लस T. आता P म्हणजे काय असणार आहे, तर आपलं ओरिजिनल कोऑर्डिनेटर असेल, T म्हणजे आपला ट्रान्सलेशन असेल आणि P' म्हणजेच आपल्याला न्यू कोऑर्डिनेटर मिळणार आहे. इथं आपण ट्रान्सलेशनची डायग्राम बघू शकतो. आता हा एक्स आणि वाय ऍक्सिस घेतलाय, त्याच्यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट घेतलाय आणि तो ऑब्जेक्ट ट्रान्सलेट केल्यानंतर फक्त काय होणार आहे, त्याची साईज सेम राहणार किंवा आपला ऑब्जेक्ट ॲज इट इज राहणार आहे. फक्त त्याचे कोऑर्डिनेटर जे आहेत ते आपले काय होणार आहेत, न्यू कोऑर्डिनेटर सिस्टीमला आपलं ते जाणार आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, इथं बिफोर ट्रान्सलेशन आहे आणि सेकंड डायग्राम जी आहे ती आफ्टर ट्रान्सलेशन असेल. नेक्स्ट आहे स्केलिंग. स्केलिंग चेंजेस साइज ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग एक्स और वाय और बोथ ऍक्सिस. आता जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टची साईज एकतर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस किंवा दोन्ही ऍक्सिसला चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्केलिंग म्हणणार आहे. मग त्याच्यामध्ये आपली साईज स्मॉल होईल किंवा लार्ज होईल. New transformed coordinates of a point x, y can be calculated by multiplying it with scaling factor sx and xy in x and y direction respectively. आता आपल्याला जे काही नवीन ट्रान्सफॉर्म कोऑर्डिनेटर मिळणार आहेत, समजा एका पॉइंट घेतला आपण x आणि y, तो कॅल्क्युलेट कसा होणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला स्केलिंग फॅक्टर असेल x आणि y डायरेक्शनचा, त्याला मल्टिप्लाय आपल्याला काय करायचे, ओरिजिनल एक्स आणि वाय कोऑर्डिनेटर मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजेच स्केलिंग इज स्ट्रेचिंग ऑफ पॉइंट अलॉंग ऍक्सिस. म्हणजे आपला जो काही स्केलिंग आहे तो स्ट्रेचिंग ऑफ पॉइंट होणार आहे अलॉंग ऍक्सिस, वेगवेगळ्या टाईपमध्ये, किंवा एक्स आणि वाय बोथ डायरेक्शनला होतील, ऍक्सिसला होतील, किंवा फक्त एक्स ऍक्सिसला होईल किंवा वाय ऍक्सिसला होईल. एक तर तो स्ट्रेच होईल, नसेल तर तो रिड्यूसही होऊ शकतो. आता आपण त्याचं इक्वेशन बघणार आहोत. एक्स डॅश इज इक्वल टू एस एक्स इंटू एक्स. आता एक्स डॅश म्हणजेच आपला न्यू कोऑर्डिनेटर एक्सचा असेल, एस एक्स हा आपला स्केलिंग फॅक्टर एक्सचा असेल आणि एक्स हा आपला काय आहे, ओरिजिनल कोऑर्डिनेटर असणार आहे. वाय डॅश इज इक्वल टू एस वाय इंटू वाय. आणि एस वाय म्हणजेच आपला वाय ऍक्सिसवरचा स्केलिंग फॅक्टर असेल, वाय हा आपला ओरिजिनल कोऑर्डिनेटर असेल आणि वाय डॅश हा न्यू कोऑर्डिनेटर असणार आहे. वेअर x, y is the original coordinate of a point, x dash, y dash is the new coordinates of a point, and sx and sy is the scaling factor in x and y direction. आता हे जे काही इक्वेशन आहे ते आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये बघायचं आहे. एक्स डॅश वाय डॅश इज इक्वल टू एस एक्स 0 0 एस वाय इंटू एक्स इंटू वाय. आता ज्यावेळेस तुम्ही हा मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस तुमचं इक्वेशन ॲज इट इज यायला पाहिजे. आता मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, तर रो इंटू कॉलम करतो. म्हणजे पहिल्याचा रो आणि दुसऱ्याचा कॉलम, म्हणजेच काय होणार आहे, एस एक्स इंटू एक्स प्लस 0 इंटू वाय. म्हणजेच आपलं इक्वेशन काय आलं, एस एक्स एक्स डॅश इज इक्वल टू एस एक्स इंटू एक्स. सेम वाय डॅशचं करून बघा, सेकंड रो आणि आपला फर्स्ट कॉलम, म्हणजेच काय होणार आहे, 0 इंटू एक्स 0 प्लस एस एक्स एस वाय इंटू वाय. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे, एस वाय इंटू वाय. म्हणजेच आपलं इक्वेशन बरोबर आहे. म्हणजे जो काही आपण मॅट्रिक्स फॉर्म लिहिलेला आहे तो आपला बरोबर आहे. म्हणजेच काय असणार आहे, पी डॅश इज इक्वल टू एस इंटू पी. एस म्हणजेच आपला स्केलिंग फॅक्टर आणि पी म्हणजे ओरिजिनल कोऑर्डिनेटर आणि पी डॅश म्हणजे आपला न्यू कोऑर्डिनेटर. सेम डायग्राम आपण बघूया. एक्स आणि वाय घेतलाय, त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट घेतला आणि तो ऑब्जेक्ट मी काय केलाय, स्मॉल केलाय, म्हणजेच आपण रिड्यूस केलाय. म्हणजेच बिफोर स्केलिंग आणि आफ्टर स्केलिंग ह्या डायग्राम वरून आपल्याला समजतंय. नेक्स्ट आहे, डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यूज ऑफ स्केलिंग फॅक्टर वी विल गेट डिफरंट रिझल्ट. आता आपल्याला जे काही स्केलिंगचे दोन पार्ट आहेत हे मी मगाशी सांगितलं. एक आहे तो युनिफॉर्म स्केलिंग आहे आणि दुसरा आहे तो नॉन युनिफॉर्म आहे. मग आता जे काही स्केलिंग फॅक्टर वरून आपल्याला काय समजणार आहे की वेगवेगळे आपल्या व्हॅल्यूज काय होतील, चेंज होतील. मग काय होणार आहे, त्याच्यामध्ये केसेस दिलेत. आता पहिली केस काय आहे, इफ एस एक्स इज इक्वल टू एस वाय इज इक्वल टू 1. म्हणजे तुमचा एस एक्स स्केलिंग फॅक्टर ऑफ एक्स, स्केलिंग फॅक्टर ऑफ वाय
हा इक्वल टू 1 असेल तर तुमचा ऑब्जेक्ट काय होणार आहे त्याचा आपण रिझल्ट बघूया. देन स्केलिंग डू नॉट चेंज साइज ऑफ ऑब्जेक्ट. बघा तुम्ही एक्सला मल्टिप्लाय बाय 1 करा म्हणजेच काय होणार आहे एक्सच राहणार आहे आणि सेम वायला पण मल्टिप्लाय बाय 1 केला तर तुमचा वाय पण काय राहणार आहे सेम राहणार आहे. मग ज्यावेळेस व्हॅल्यू सेम राहत असतील तर आपल्याला काय होणार आहे जी काही ऑब्जेक्टचा साईज आहे तो आपला काय होणार आहे चेंज होणार नाहीये. समजा सेकंड केस इफ Sx अँड Sy ग्रेटर दॅन 1 म्हणजे एक पेक्षा जास्त आहे Sx आणि Sy. आता तुम्ही समजा एक पेक्षा जास्त आपण 2 पकडूया. Sx आणि Sy जर आपला 2 असेल तर मल्टिप्लाय केला तर तुमचा काय होणार आहे x हा दुप्पट होणार आहे आणि y पण तुमचा काय होणार आहे दुप्पट होणार आहे. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याची साईज वाढणार आहे म्हणजेच तुमचा ऑब्जेक्ट काय होणार आहे स्ट्रेच होणार आहे. समजा तिसरी केस Sx आणि Sy हा लेस दॅन 1 असेल तर आता जर समजा तुमचा Sx आणि Sy आपण काय करूया 0.5 बनवूया म्हणजेच तो काय झाला 0.5 इंटू x म्हणजेच तो हाफ झाला. हाफ झाल्यानंतर x हाफ झाला म्हणजे आपला ऑब्जेक्टची साईज काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. नेक्स्ट काय आहे समजा जर Sx आणि Sy जर तुमचे सेम असेल तर then scaling scales object uniformly in both direction without disturbing shape of object but size changes. आता दोन्ही जर सेम असेल तर तुम्ही काय करणार आहे समजा 2 असेल तर फक्त काय होईल तुमची साईज एकतर जास्त असेल किंवा लहान होईल किंवा मोठी होईल पण ती सम प्रमाणात होणार आहे. म्हणजे विदाऊट तुमच्या ऑब्जेक्टचा जो काही शेप आहे तो ॲज इट इज राहणार फक्त तो ऑब्जेक्ट स्मॉल होणार किंवा लार्ज होणार हे डिपेंड्स अपॉन Sx इज इक्वल टू Sy. जर समजा Sx हा नॉट इक्वल टू Sy असेल तर then scaling scale object to changes its size as well as changes shape of object. म्हणजे तुमच्या दोन्ही पण सेम नसेल म्हणजे समजा Sx हा आपला 2 असेल आणि Sy आपला 0.5 असेल तर तुमचं एक्स ऍक्सिस वरचा जो काही साईज असेल तो तुमचा काय होणार आहे लार्ज होईल आणि वाय ऍक्सिस वरचा जो काही ऑब्जेक्टचा साईज असेल तो काय होईल तुमचा स्मॉल होईल. म्हणजे तुमचं जो काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याची साईज पण चेंज होणार आहे आणि त्याचा शेप पण काय होणार आहे चेंज होणार आहे. त्याला आपण नॉन युनिफॉर्म ऑब्जेक्ट किंवा स्केलिंग म्हणतो. तिसरा जो आहे तो म्हणजे रोटेशन. रोटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज रिप्रोड्युसिंग इट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इन XY प्लेन. आता रोटेशन जर करायचं असेल ऑब्जेक्टचं तर त्याची पोझिशनिंग पण चेंज होईल आणि त्याचबरोबर तुमचा XY प्लेनवरती तो सर्क्युलरमध्ये काय होईल रोटेट होणार आहे त्याला आपण रोटेशन म्हणणार आहे. वी नीड टू सॅटिस्फाय रोटेशन अँगल थिटा ऑफ पोझिशन ऑफ रोटेशन पॉइंट. आता रोटेशन पॉइंटलाच आपण पायवोट पॉइंट पण म्हणणार आहोत. पायवोट पॉइंट अबाउट विच ऑब्जेक्ट इज टू बी रोटेटेड. आता याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला रोटेशन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिलं गरज काय आहे तर आपल्याला पहिल्यांदा अँगल ज्याला आपण अँगल थिटा म्हणतो त्या थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या रोटेशन पासून त्या थिटाच्या व्हॅल्यू एवढे आपले ऑब्जेक्ट काय होईल रोटेट होणार आहे. द रोटेशन ऑफ पॉइंट्स अबाउट द ओरिजिन. आपला जो काही रोटेशन होणार आहे ते ओरिजिन पासून होणार आहे. म्हणजे जर तुम्ही अँगल 30 घेतला तर तो ओरिजिन पासून 30 डिग्री घेईल आणि त्यानंतर तुमचा 30 डिग्रीला तुमचा ऑब्जेक्ट काय होईल रोटेट होणार आहे. आता याचं जनरल इक्वेशन काय असणार आहे तर x डॅश इज इक्वल टू x इंटू कॉस थिटा मायनस y इंटू साइन थिटा. हे झालं आपलं एक्स ऍक्सिस रोटेशन. आणि जर वाय ऍक्सिस असेल तर तो कसा करायचा y डॅश इज इक्वल टू x इंटू साइन थिटा प्लस y इंटू कॉस थिटा. जर तुमचं इक्वेशन चुकलं तर तुमचं रोटेशन जे काही तुम्ही करणार आहे त्याच्या व्हॅल्यूज चेंज होतील आणि तुमचं रोटेशन काय होणार आहे ऑब्जेक्ट रॉंग मध्ये रोटेट होईल. त्यामुळे इक्वेशन व्यवस्थित लिहायचं आहे. इक्वेशन x डॅश इज इक्वल टू s इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा आणि y डॅश इज इक्वल टू x साइन थिटा प्लस y कॉस थिटा. इफ पॉझिटिव्ह अँगल जर समजा तुमचा थिटा पॉझिटिव्ह आहे हे कसं ओळखायचं तर इफ अँगल इज पॉझिटिव्ह इट इज द काउंटर क्लॉकवाईज रोटेशन. ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट जो आहे तो काउंटर क्लॉकवाईज रोटेशन मध्ये फिरत असेल तर तुमचा जो काही अँगल आहे तो पॉझिटिव्ह असेल. आणि समजा तुमचा
ऑब्जेक्ट जो आहे तो क्लॉकवाईज रोटेशन फिरत असेल तर तुमचा अँगल हा निगेटिव्ह असणार आहे. आता जे काही इक्वेशन बघितले ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये बघूया. एक्स डॅश वाय डॅश इज इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा, साइन थिटा कॉस थिटा इंटू एक्स वाय. आता हे आपण इक्वेशन ऍज इट इज बघू शकतो. तुम्ही बघू शकता कॉस थिटा इंटू एक्स मायनस साइन थिटा इंटू वाय, म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरं इक्वेशन वाय डॅश इज इक्वल टू साइन थिटा इंटू एक्स प्लस कॉस थिटा प्लस वाय, हे आपल्याला सेकंड इक्वेशन. म्हणजे जो काही आपण इक्वेशन लिहिले ते मॅट्रिक फॉर्म मध्ये पण आपल्याला मॅट्रिक फॉर्म बरोबर आपल्याला ते काय पाहिजे, बरोबर पाहिजे. दॅट इज पी डॅश इज इक्वल टू आर इंटू पी. आर म्हणजे आपला काय असणार आहे, रोटेशन इक्वेशन किंवा रोटेशनचा मॅट्रिक्स असेल. पी म्हणजे तुमचा ओरिजिनल कोऑर्डिनेटर आणि पी डॅश म्हणजे तुमचा न्यू कोऑर्डिनेटर असेल. आता याच्यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट घेतलाय आणि तो ऑब्जेक्ट आपण काय केलाय, रोटेट केलाय. कुठून केलाय तर ओरिजिन पासून केलेला आहे. त्यामुळे बिफोर रोटेशन आणि आफ्टर रोटेशन आपल्याला तो ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे ते आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे. नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन. इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन दॅट प्रोड्युसेस अ मिरर इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट रिलेटिव्ह टू एन ऍक्सिस ऑफ रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन मध्ये काय होणार आहे, रिफ्लेक्शन हा एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता तो काय करतो रिफ्लेक्शन मध्ये, तर एक मिरर इमेज आपल्याला काय दिसते, मिरर इमेज आपल्याला त्या ऑब्जेक्टची आपल्याला दिसणार आहे. मग ती ऍक्सेस वरती रिफ्लेक्शन असेल. मग ती एक्स ऍक्सेसला मिरर असेल किंवा वाय ऍक्सेसला रिफ्लेक्ट होऊ शकते. वी कॅन चूज अन ऍक्सेस ऑफ रिफ्लेक्शन इन XY प्लेन और परपेंडिक्युलर टू XY प्लेन. आता जो काही ऍक्सेस वरती म्हणजे आपण जो काही रिफ्लेक्शन आहे XY प्लेनवरचा तो आपल्याला चूज करायचा आहे. तो ऍक्सिस वरती XY प्लेनला करायचा आहे का परपेंडिक्युलर टू XY प्लेन करायचा आहे, हे आपण चूज करणार आहोत. तर पहिला काय आहे, रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सेस म्हणजेच y इज इक्वल टू 0. समजा जर आपला ऑब्जेक्ट रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सेस घ्यायचा असेल तर काय होणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर इट. आता याचा ट्रान्सफॉर्मेटर मॅट्रिक्स काय असणार आहे, ज्यावेळेस तुमचा y इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस तुमचा 1 0 0 0 -1 0 आणि 0 0 1. ज्यावेळी y 0 असेल त्यावेळी तुमची y चा जो काही कोऑर्डिनेटर असेल तो -1 असणार आहे. हे लक्षात ठेवा की आपल्याला सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवायचं, रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस कसं लक्षात ठेवणार. y जर आपला 0 असेल तर y ची व्हॅल्यू इथं 1 च्या ऐवजी -1 असणार आहे. तो सेम इट कीप्स x व्हॅल्यूज सेम अँड फ्लिप्स y व्हॅल्यूज ऑफ अ कॉइन. एक्स आपला ऍज इट इज राहणार आहे कारण रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस म्हणले आणि तुमची y ची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यामुळे तो फ्लिप्स होणार आहे. पुढे तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळेल. आणि हे त्याचं इक्वेशन आहे पी डॅश इज इक्वल टू 1 0 0 0 -1 0 आणि 0 0 1 आणि x y आणि 1. आता रिफ्लेक्शनचे सगळे जे मॅट्रिक्स आहे तो 3x3 मॅट्रिक्स मध्ये येते आणि आपल्याकडे समजा 2च कोऑर्डिनेटर असेल तर तिसरा कोऑर्डिनेटर हा 1च असणार आहे कारण आपण 2 डायमेन्शनल ॲरे बघत आहोत. आता इथं दिलेला आहे की एक्स ऍक्सिस वरती असेल तर तुमचा एक्स ऍक्सिस ऍज इट इज राहणार आहे आणि तो फक्त ऑब्जेक्ट तुमचा आहे तो रिफ्लेक्ट कशाला होणार आहे, वाय ला होणार आहे. कारण वाय ची व्हॅल्यू किती आपली 0 आहे. त्यामुळे ओरिजिनल इमेज अशी दिसेल आणि त्याची ही रिफ्लेक्टेड इमेज असणार आहे. सेकंड आहे रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0 असेल. हियर इट कीप्स y कोऑर्डिनेट सेम बट फ्लिप्स x कोऑर्डिनेटर. म्हणजे तुमचा y कोऑर्डिनेटर सेम राहणार आहे आणि तुमचा x आहे तो काय होणार आहे, फक्त रिफ्लेक्ट होणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर इट. आता आपल्याला रिफ्लेक्शन अबाउट y ऍक्सिस वरती ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मगाशी मी सांगितलं तसं. आता इथं काय आहे, x आपला 0 आहे म्हणून इथं आपण -1 घेतलं. -1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. म्हणजे ज्यावेळेस तुमचा x 0 असेल त्यावेळी x ची व्हॅल्यू -1 घ्यायची. जेव्हा y 0 असेल तर y ची व्हॅल्यू -1 घ्यायची. त्यानंतर आपण इक्वेशन बघणार आहे. पी डॅश इज इक्वल टू -1 0 0 0 1 0
0 0 1 आणि x y आणि 1 याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला न्यू कोऑर्डिनेटर काय मिळू शकतात, रिफ्लेक्शनचे मिळू शकतात. ही पुढे आपण डायग्राम बघूया. मी मगाशी सांगितलं आपला y सेम राहणार आहे, म्हणजे y ॲज इट इज आहे, फक्त तुमचा x चेंज होणार आहे. त्यामुळं y सेम राहिला आणि x आपला रिफ्लेक्ट झाला, त्यामुळे काय आहे ओरिजिनल इमेज आणि ही जी आहे ती तुमची रिफ्लेक्टेड इमेज असणार आहे. नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन अबाउट लाईन y इज इक्वल टू x, म्हणजे तुमचा y हा x बरोबर सेम असेल तर. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर इट इज, जर दोन्ही सेम असेल तर आपल्याला इंटरचेंज करायचं, म्हणजे x आहे तो y करायचा, y आहे तो x करायचा. म्हणून इथं काय झालं 0 1 0 1 0 0 आणि 0 0 1, म्हणजेच काय झाला x 1 असायचा तो y ला गेला आणि y 1 असायचा तो x ला आला. म्हणून आपले कोऑर्डिनेटर चेंज झाले 0 1 0 1 0 0 आणि 0 0 1. त्यानंतर आपण इक्वेशन बघणार आहोत. p डॅश इज इक्वल टू 0 1 0 1 0 0 0 0 1 आणि x y 1. याचं ज्यावेळी तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मेशन किंवा रिफ्लेक्शन अबाउट लाईन y इज इक्वल टू x चे कोऑर्डिनेटर मिळणार आहे. ही त्याची डायग्राम आहे. आता दोन्ही पण सेम आहेत, म्हणजे काय होणार आहे x पण सेम आहे आणि y पण सेम आहे, कारण की y इज इक्वल टू x आहे. म्हणून जो काही आपलं रिफ्लेक्शन होणार आहे तो ह्या कोऑर्डिनेटर जो काही ओरिजिन पासून डिवायडेशन झालंय त्याच्या x आणि y ऍक्सिसच्या मध्येच होणार आहे. त्यामुळं जे काही आहे तो हा जो ओरिजिनल इमेज आहे आणि ही जी आहे ती तुमची रिफ्लेक्टेड इमेज आहे, पण ती कुठं आहे तर x आणि y च्या मध्ये आहे, कारण की दोन्ही पण आपले कोऑर्डिनेटर काय आहेत सेम आहे, y इज इक्वल टू x आहे. रिफ्लेक्शन अबाउट y इज इक्वल टू -x. आता मगाशी y इज इक्वल टू x बघितला, आता आपण काय करणार आहे y इज इक्वल टू -x बघणार आहे. मग याचा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काय असेल तुमची, आता आपल्याला माहित आहे y इज इक्वल टू x म्हणजे दोन्हीही पॉझिटिव्ह होते. आता काही आपलं निगेटिव्ह आहे, फक्त तुमचं काय होणार आहे x y ला द्यायचं आणि y x लाच देणार आहे, पण फक्त काय होईल साइन मायनस येईल. म्हणून काय झालं 0 1 0 -1 0 0 आणि 0 0 1. आणि हा त्याचा इक्वेशन आहे p डॅश इज इक्वल टू 0 1 0 -1 0 0 0 0 1 आणि x y आणि 1. याचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुमचं रिफ्लेक्शन अबाउट लाईन y इज इक्वल टू -x च्या नवीन कोऑर्डिनेटरचे व्हॅल्यूज येतील. आणि ही झाली तुमची डायग्राम रिफ्लेक्शन अबाउट लाईन y इज इक्वल टू -x. का आता जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील, बरोबर, व्हॅल्यू जर माझ्या पॉझिटिव्ह असतील तर माझ्या x आणि y पॉझिटिव्ह आहेत तर माझा x आणि y हा निगेटिव्ह मध्ये येणार आहे. त्यामुळे तुमची इमेज रिफ्लेक्ट काय होणार आहे, जर पॉझिटिव्ह मध्ये असेल तर निगेटिव्ह मध्ये जाईल, निगेटिव्ह मध्ये असेल तर पॉझिटिव्ह मध्ये जाणार आहे. रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिन, द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर इट इज, जर तुमचं रिफ्लेक्शन पॉझिटिव्हला असेल, ओरिजिनला असेल तर व्हॅल्यू सेम राहणार आहेत, फक्त ओरिजिन हा आपला 0 0 असतो म्हणून त्या 0च्या ऐवजी आपण -1 वापरतो. म्हणून तुमचा मॅट्रिक्स काय झाला -1 0 0 0 -1 0 आणि 0 0 1. त्याचं इक्वेशन असं आहे p डॅश इज इक्वल टू -1 0 0 0 -1 0 0 0 1 आणि x y आणि 1. याचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिनचे नवीन कोऑर्डिनेटर मिळणार आहे आणि ही त्याची डायग्राम असेल. म्हणजे आपल्याला काय ओरिजिन सांगितलंय त्यामुळे रिफ्लेक्शन पण सेम होणार आहे. जर दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर दोन्हीही निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर इथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तो रिफ्लेक्ट होणार आहे. नेक्स्ट आहे शेअरिंग, अ ट्रान्सफॉर्मेशन दॅट स्लांट शेप ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द शेअर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो स्लांट होणार आहे, त्याला आपण शेअर ट्रान्सफॉर्मेशन म्हणणार. द टाइप्स ऑफ शेअर ट्रान्सफॉर्मेशन ॲज, आता टाइप्स ऑफ शेअर किती आहेत, 2 आहेत. एक आहे एक्स शेअर. मग एक्स शेअर काय होतं, इट शिफ्ट एक्स कोऑर्डिनेट व्हॅल्यूज. म्हणजे तुमचं काय ना एक्स शेअर ज्यावेळी केला त्यावेळेस तुमचे एक्स कोऑर्डिनेटर व्हॅल्यू काय होती, शिफ्ट होती. आणि जर वाय शेअर केला इट शिफ्ट वाय कोऑर्डिनेटर व्हॅल्यू, तर तुमच्या वाय कोऑर्डिनेटरच्या व्हॅल्यू काय होतील, शिफ्ट होतील. त्यातला पहिला आपण बघणार आहे एक्स शेअर.
इट शिफ्ट एक्स कोऑर्डिनेट्स अँड प्रिझर्व वाय कोऑर्डिनेट्स. म्हणजे तुमचा एक्स काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे आणि वाय ॲज इट इज राहणार आहे. देअरफॉर ऑब्जेक्ट गेट्स टिल्टेड टुवर्ड्स आयदर राईट ऑर लेफ्ट. म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो राईट किंवा लेफ्टला काय होणार आहे, टिल्ट होणार आहे. द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इज 1 0 0 SXX 1 0 0 0 1. आता याच्यामध्ये काय केलंय आपण, एक्स कोऑर्डिनेटर शिफ्ट करणार आहे म्हणजे तो ॲज इट इज राहणार आहे, फक्त वाय प्रिझर्व करणार आहे म्हणून वायच्या जागी तुमचा काय आला, SXX आला 1 0 0 0 1. आता SHX म्हणजेच तुमचा काय असेल, एक्स शेअर असणार आहे. मग त्याचं इक्वेशन काय झालं, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस HX प्लस वाय इंटू वाय आणि वाय डॅश इज इक्वल टू वाय. म्हणजे आपला एक्स शेअर काय झाला, चेंज झाला आणि वाय आपला काय आहे, ॲज इट इज राहणार आहे. म्हणून तो काय झाला, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस SX इंटू वाय आणि वाय डॅश इज इक्वल टू वाय. वाय शेअर काय असणार आहे, इट शिफ्ट्स वाय कोऑर्डिनेट अँड प्रिझर्व्स एक्स कोऑर्डिनेटर. म्हणजे आपला वाय शिफ्ट होईल आणि एक्स काय असणार आहे, ॲज इट इज राहणार आहे. त्यामुळं तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे गेट्स टिल्टेड टुवर्ड अप टू डाऊन. म्हणजे तुमचं वर खाली काय होईल, तुमचा ऑब्जेक्ट मूव्ह होऊ शकतो किंवा टिल्ट होऊ शकतो. मग ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काय आहे, 1 SXY 0 0 1 0 0 0 1. म्हणजेच त्याचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स ॲज इट इज असेल म्हणजे एक्स डॅश इज इक्वल टू एक्स आणि वाय तुमचा काय असणार आहे, वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस HXY इंटू एक्स. आणि जो काही शेअरिंग आहे तो कसा दिसणार आहे, एक्स शेअरला काय सांगितलंय, तुमचा एक्स सेम राहणार आहे, फक्त तुमच्या राईट आणि लेफ्टला हा काय होईल, मूव्ह होईल, त्याला आपण एक्स शेअर म्हणतोय. वाय शेअरला काय होणार आहे, तुमचा ऑब्जेक्टचा वाय सेम राहणार आहे, फक्त तो काय होईल, अप आणि डाऊनला काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. हा तुमचा ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे. हा तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो आफ्टर एक्स शेअर असेल आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो तुमचा आफ्टर वाय शेअर असू शकतो. थँक्यू.